धनंजय मुंडेंनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी आटापिटा लावलाय। मुंडेंनी पदाचा राजीनामा द्यावा, सारंगी महाजनांची मागणी। मुंडेंनी माझ्यावर खुशाल अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा, कोर्ट धनंजय मुंडेंवरच ताशेरे ओढेल। दमानी यांचं ट्विट, तर स्वतःही केस हायकोर्टात लढेल, दमानी यांचा दावा। संवैधानिक पदावर आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जास्त बोलणार नाही, पण देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। खंडणीच्या गुन्ह्यामुळेच हत्येचा गुन्हा घडला, भीतीपोटी लोक शांत होते, आता सर्वजण समोर येतात। संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा, मुंडेंच्या चौकशीची मागणी करणार असल्याचंही वक्तव्य। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगमध्ये काल देशमुख कुटुंबियांच्या भेटीला संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं महंत शिवाजी महाराजांकडून सांत्वन। भगवानगडाचे नामदेव शास्त्री यांची कीर्तन सेवा स्थगित, अखिल मराठा समाजाच्या मागणीनंतर भंडारा डोंगर ट्रस्टचा निर्णय, 7 फेब्रुवारीला होणार होती कीर्तन सेवा। भगवानगडानं मुंडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, दमानी यांची मागणी। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मागणी करण्याची विनंती, दमानी लवकरच पुरावे घेऊन भगवानगडावर जाणार। नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि कीटकनाशक फवारणी यंत्राची वाढीव दरानं खरेदी, टेंडर काढण्याआधीच पुरवठादारांना पैसे दिले, धनंजय मुंडेंवर आरोप करताना दमानी यांकडून कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचाराची पोलखोल। कापूस साठवणुकीच्या बॅगेचे पैसे दिले आणि नंतर निविदा काढली, निविदा कुणाला द्यायचं हे आधी ठरलं होतं का, दमानी यांचा सवाल। तर 6,18,000 बॅगांसाठी 42 कोटींचा खर्च, 577 रुपयांच्या बॅग 1200 रुपयांना घेतल्या, दमानी यांचा आरोप। धनंजय मुंडे दमानी यांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार, अंजली दमानी यांनी मोघम आरोप केले, धनंजय मुंडेंचा ट्विट करत निशाणा। एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता, खडसेंच्या भाजप प्रवेशाची जिल्ह्यात चर्चा, मात्र खडसेंकडून अद्याप कुठलाही दुजोरा नाही। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान, सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान, 8 तारखेला निकालानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार। महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी, तर चौकशीत कोणीही दोषी निष्पन्न झाल्यास कारवाई करणार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन। तत्कालीन कृषी मंत्र्यांचा 350 कोटींचा घोटाळा, अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंवर आरोप, MAIDC कडून पैसे देऊन टाकल्यावर निविदा काढण्याची प्रक्रिया, पुराव्यानिशी दमानी यांचा आरोप। मुलीची 10वीची परीक्षा संपल्यानंतर वर्षावर जाणार, परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ असं माझी मुलगी म्हणाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर येण्याची शिंगपुर्ल्याची चर्चा, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंचं नाव न घेता निशाणा। राऊतांना जास्त अनुभव, त्यांनाच विचारा खरं काय खोटं काय, शिंगपुर्ल्याच्या राऊतांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। राऊतांनी सकाळचं बोलणं बंद केलं तर काळी जादू बंद होईल, सामंतांचा निशाणा, तर तुम्ही जादू करत राहा, आम्ही पुरोगामी विचारानं मोडीत काढू, राऊतांचं उत्तर। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राऊतांवर कारवाई करावी, राऊतांनी कितीही काळी जादू केली तरी फडणवीसांना फरक पडत नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। जळगावच्या पारोळ्यातील खेडीढोक गावात आमदार अमोल पाटलांच्या हस्ते सभामंडपाचं भूमिपूजन, आदर्श नगर हनुमान मंदिरात होणाऱ्या सभामंडपासाठी 15 लाख मंजूर। वर्षा बंगल्यावर कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरले, त्यामुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत, राऊतांचा निशाणा, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राऊतांवर कारवाई करावी, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची भेट, एकनाथ शिंदे माध्यमांना प्रतिक्रिया देताना आव्हाड एकनाथ शिंदेंकडे एकटक बघत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद। शिंग काढले असतील तर बाहेर काढा, मला त्याबद्दल काही माहित नाही, भुजबळांची प्रतिक्रिया, तर शेवटच्या काही तासात मतदान नेहमी वाढतं, हा माझा अनुभव असल्याचीही भुजबळांची माहिती। वर्षा बंगल्यातील अंधश्रद्धेच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी ते पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे दाखवून द्यावं, सगळ्या चर्चा बाजूला सारून त्यांनी वर्षावर राहायला जावं, ते का जात नाहीत हे त्यांना विचारण्याची गरज, रोहित पवारांचं वक्तव्य। फडणवीस वर्षा बंगल्यावर का गेले नाहीत हे संजय राऊतांना माहीत असेल, अनिल देशमुखांचं वक्तव्य, तर संजय राऊतांएवढा फालतू व्यक्ती नकाशावर शोधून सापडणार नाही, राऊतांच्या वक्तव्यावर निलेश राणेंचा पलटवार। देशात 5 दशकं गरिबी हटावचा फक्त नारा दिला गेला, पण आम्ही 10 वर्षात 25 कोटी जनतेला गरीब रेषातून बाहेर काढलं, दिल्लीतील 1 रुपया निघायचा पण लोकांपर्यंत फक्त 15 पैसे पोहोचायचे, आम्ही थेट जनतेच्या खात्यात पैसे दिले, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। काँग्रेसला आक्रमक आणि विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडू शकेल अशा प्रदेशाध्यक्षाची गरज, काँग्रेस नेते नितीन राऊतांची प्रतिक्रिया।
महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार. पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. पंचांच्या निर्णयावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक. अहिल्यानगरमध्ये झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नेमकी पैलवानांसाठी होती की राजकीय नेत्यांसाठी? या स्पर्धेत पैलवानांवर अन्याय झाला. पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेडला घ्यावी, आमदार रोहित पवार यांची मागणी. लाडका भाऊ हे पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापेक्षा मोठं. ठाण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. पुण्यात 3 नवीन जीबीएस संशयितांची नोंद. जिल्ह्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. 60 रुग्णांवर आयसीयूत उपचार तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर. राज्यात आतापर्यंत 130 जीबीएस रुग्णांचं निदान. पुण्यातील नांदेडगाव परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे सर्वाधिक रुग्ण. 26 रुग्णांच्या घरातील पाणी नमुन्यांची तपासणीतून निष्कर्ष. 62 घरातील तपासणीनंतर 26 घरातील पाण्यात क्लोरीनचं प्रमाण 0. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची हरित रेल्वे म्हणून ओळख. विद्युतीकरणामुळे दरवर्षी 190 कोटींचा नफा तर प्रदूषणातही घट. मुंबईतील हवा गुणवत्ता देखरेखीसाठी 5 नवीन वायू गुणवत्ता देखरेख केंद्र सुरू करण्यात येणार. पालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यावरण खात्यासाठी 113.18 कोटींची तरतूद. मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा नवीन जलवाहिनी कार्यान्वित केली जाणार. SLK पूर्व, H पूर्व आणि G उत्तर विभागात पाणीपुरवठा बंद. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. आगामी आर्थिक वर्षात बेस्टला मुंबई पालिकेकडून 1000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार. तर गेल्या वर्षाच्या तुलनेत निधीमध्ये वाढ. 15व्या वित्त आयोगातूनही बस खरेदीसाठी 250 कोटी. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात करमणूक शुल्क, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ आणि व्यावसायिक झोपड्यांवर कर लावण्याचा प्रस्ताव. महापालिकेच्या अर्थसंकल्पात आयुक्त भूषण गगराणींचे सुतोवाच. पुणे जिल्ह्यातील टेमघर धरण प्रकल्पाचं मजबूतीकरण आणि गळती रोखण्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 315 कोटी 5 लाखांच्या खर्चास मान्यता. अग्निशमन दल सक्षम करण्यासाठी मुंबई पालिकेकडून 736.63 कोटी रुपयांची तरतूद. अग्निशमन दलासाठी कॉम्प्रेस्ड एअर फोर्स यंत्रणा आणि ड्रोनसारखी नवीन अग्निशमन यंत्रणा दलात समाविष्ट करण्याचं नियोजन. मुंबई पालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी 22,565 कोटींवर. पालिकेसमोर थकबाकी वसुलीचा प्रश्न. आगामी वर्षात मालमत्ता करापोटी 5,200 कोटींचा महसूल मिळण्याचा पालिकेचा अंदाज. महत्वाची नागरी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना सदनिका मिळणार. 32,782 प्रकल्पग्रस्तांच्या प्रस्तावांना मंजुरी. भांडूप, मुलुंड, जुहू आणि मालाडमध्ये पुढील 3 ते 5 वर्षात घरं उपलब्ध होणार. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षणाच्या बाबतीत नवीन योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा. पालिकेच्या शाळेतील स्वच्छतागृहांमध्ये 5,000 गंधवेध यंत्र बसवण्याचा पालिकेचा निर्णय. 5 ते 10 फेब्रुवारी शिळफाटा पलावा चौक वाहतुकीसाठी बंद राहणार. शिळफाटा वाहतूक नियंत्रणासाठी 150 वाहतूक कर्मचारी तैनात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यात. एप्रिल ते मे महिन्यापासून उड्डाणाच्या यशस्वी संचलनासाठी सिडको महामंडळानं कसली कंबर. पुणे महापालिकेचं 100 स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचा अभ्यास करण्यासाठी इंदोर दौऱ्यावर. आमदार हेमंत रासनेंच्या संकल्पनेतून स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियान आजपासून 7 तारखेपर्यंत दौरा असणार. पुण्यातील शिवाजीनगर डेक्कन भागात उद्या वीज पुरवठा बंद राहणार. मेट्रो आणि महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार. जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये डे केअर केंद्र सुरू करण्यात येणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येणार. राज्य शिक्षण मंडळाकडून 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती. परीक्षार्थ्यांना समुपदेशकाकडून ताणतणाव व्यवस्थापनाबाबत मोफत मार्गदर्शन घेता येणार. राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू. राज्य शासनाला भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव सादर. राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार.